नमस्कार मित्रांनो, माझ्या श्रीकांत कोंडोलीकर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, आज 2 जुलै 2026 आणि आज आहे गुरुवार. आता वाजले सायंकाळचे 5. आपण आलो आहे घोडखिंडीला. अकोला बाजार रोडवर, घाटंजी रोडवर, अकोला बाजार रोडवर घोडखिंडी पांढरी गाव आहे. त्या पांढरी गावावरून डावीकडे आले की घोडखिंडी म्हणून गाव आहे. त्या घोडखिंडीला आलो आपण आणि मग सुंदर भगवान मुंगसाजी माऊलीचं मंदिर आहे, तिथे आलो आहे. चला तर माझ्यासोबत दर्शन घ्यायला. सर्वप्रथम माझ्या श्रीकांत कोंडोलीकर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला माझ्यासोबत. परिसर इतका सुंदर आहे मित्र हो, आणि छान जागेमध्ये मंदिर बांधलेलं आहे आणि गावामध्ये मंदिर आहे सुंदर. आणि या मंदिराचं निर्माण 2019 मध्ये लोकवर्गणीमधून केलं मित्र हो. इतकं धार्मिक गाव आहे, लोकवर्गणीमधून केलं. आणि बघा सुंदर कळस वगैरे किती छान बांधला. चला आपण दर्शन घ्यायला जाऊ. हे बघा हवन कुंड. मुंगसाजी महाराज की जय. माऊली जय, माऊली जय, मुंगसाजी माऊली. मित्र, भगवान मुंगसाजी महाराजाच्या मंदिरात आलो आपण. सुंदर मूर्ती आहे, दर्शन घेऊन घ्या. प्रदक्षिणा मारू आपण. हे विक्रम बाबा. हे गमाई माता. हे सांबा बाबा. हे भगवान मुंगसाजी माऊलीचे परम भक्त होते. आणि ट्रस्टी आहे मित्र. छान लोकवर्गणीतून सुंदर हे केलं आहे, बांधकाम केलं आहे. नमस्कार दादा. नमस्कार. बोला बोला. मुंगसाजी माऊली की जय. माऊली जय, माऊली जय, मुंगसाजी माऊली. तुमचं नाव काय? राजेश विठ्ठल रोकडे. राजेश विठ्ठल रोकडे. रोकडे. हो. आणि तुम्ही मंदिराचे अध्यक्ष? हो. अच्छा. किती दिवसापासून आहे? आता झाली 9/3/2021 स्थापना झाली आहे या मंदिराची. अरे वा. मूर्तीची. हां हां. आणि मंदिराची सुरुवात केली आहे 19 मध्ये. 2019 मध्ये. बघा मित्र, मंदिराची सुरुवात लोकवर्गणीमधून 2019ला केली आणि मूर्तीची स्थापना जी आहे या ते 2021 मध्ये झालेली आहे. हे आपल्याला अध्यक्ष साहेब सांगून राहिले. सुंदर मंदिर आहे, स्वच्छ मंदिर आहे बिलकुल. आणि छान पाण्याची व्यवस्था आहे, छान आहे. तुम्ही धामणगाव देवला जाता दर्शनाला, माझ्या मनानं एकदा तुम्ही घोडखिंडीला येऊन दर्शन घेऊन जा. तुमचं म्हणजे मन प्रसन्न होईल. इतकं सुंदर मंदिर आहे, छान. मित्र, हे विक्रम बाबा म्हणजे मुंगसाजी माऊलींचे वडील. विक्रम बाबा मुंगसाजी माऊलीचे वडील आहे. आणि गमाई माता म्हणजे
मुंगसाजी माऊलींची आई सांबा बाबा म्हणजे मुंगसाजी महाराजांचे परमभक्त. यांनी स्वतःचे डोळे अर्पण केले होते मुंगसाजी माऊलीच्या चरणावर. हे सांबा बाबा आहे. जय सांबा बाबा. सुंदर गाव आहे, मंदिरही छान आहे. गाव भक्तिमय वातावरण आहे गावामध्ये. आणि मुंगसाजी माऊलीचे जेवढे कार्यक्रम होतात तेवढे सगळे कार्यक्रम इथे होतात मित्रो. एकादशी, द्वादशी, माऊलीचे पुण्यतिथी. मित्रो, काल 2-3 कमेंट्स आल्या होत्या आपल्याला की तुम्ही काय दाखवून राहिले बा म्हणून. पण मुळात मला निसर्गाचं जास्त वेळ आहे. मी निसर्गाचे व्हिडिओ जास्त काढतो. त्याच्यामुळं मला थोडंसं आवड आहे त्या निसर्गाची, म्हणून ते निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आज मुद्दामून मी भगवान मुंगसाजी माऊलीचा व्हिडिओ काढला घोडकिंडीला येऊन. डॉक्टर आहे माझ्यासोबत. जय टाटा. हो, ते बरोबर आहे. ते पीठ गिरणीले जनाबाई. हा, संत जनाबाई पीठगिरणी. हा, ते बरोबर आहे ते. हे भगवान मुंगसाजी माऊली रोकडे परिवार. छान भक्तिमय वातावरण आहे. आणि या चौक आहे, या चौकाला भगवान मुंगसाजी माऊली चौक नाव दिलं मित्र. सुंदर छान निसर्गही छान आहे, वातावरण छान आहे मित्र. हे मंदिर जे बांधलं आहे हे लोकवर्गणीतून बांधलं आहे. आणि या गावामध्ये मिस्त्रीचंही काम करणारे, इलेक्ट्रिशियन, जेवढे जे काम करणारे आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं श्रमदान करून काम केलेलं आहे. पैसे घेतले नाही या कामाचे, म्हणून याला म्हणजे लोकवर्गणीतून तयार केलेलं आहे म्हणून राहिले. गाव खूप भक्तिमय वातावरण आहे, छान. हे बघा किती छान मोठी विहीर आहे. छान लोक पाणी भरून राहिले बघा. हे मारुतीचं मंदिर आहे मित्र. जय श्रीराम, जय जय श्रीराम. असे छान मस्त विसाव्याला बसतात मारुती मंदिरामध्ये. हे काका, 2 काका बसून आहे छान. हे बाई या काकाचं हे बाई इकडे काम चालू आहे. हे वा, असं हे दृश्य खेड्यामध्येच पाहायला मिळतं मित्र. तेव्हा किती छान वातावरण आहे.
चला आपला व्हिडिओ फार मोठा झाला आता मित्र इथेच थांबू आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं यूट्यूब आपला इंस्टाग्राम आणि फेसबुक ID श्रीकांत कोंडोलीकर व्लॉग यवतमाळ आहे, त्यालाही फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बोला. जय मुंगसाजी माऊली, जय बाळूमामा.